आज आपण दोडक्याच्या सालीची चटणी कशी करतात ते पाहणार आहोत. सर्वप्रथम दोडक्याला स्वच्छ धुवून घ्या 2-3 पाण्याने. त्यानंतर जशी मी साल काढत आहे दोडक्याची तशी साल काढून घ्या. नेहमी आपण दोडक्याची साल अशी काढून टाकतो आणि ती फेकून देतो. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की दोडक्याची साल ही शरीरासाठी खूप चांगली असते. तरीही आपण त्याचा काही उपयोग करत नाही, ते डायरेक्ट फेकून देतो आणि दोडक्याची भाजी करतो. तर आज आपण जी साल आहे ती एवढी निघालेली आहे बघा. तर याची मी चटणी कशी करायची आणि चटणी पण अप्रतिम लागते. नक्कीच करून पहा. जशी मी करत आहे तशा पद्धतीनं. तर मी आणखी परत 2-3 पाण्यानी धुवून घेतलेली आहे बघा ती वरची साल आणि 10 मिनिटासाठी असं पाण्यामध्ये भिजवत ठेवलेलं आहे. ज्यामुळं जेही काही घाण असेल किंवा फवारणी वगैरे करतात, फवारणी केल्याच्या नंतर पूर्ण निघून जायला पाहिजे म्हणून 10-15 मिनिट मी भिजवून ठेवलेलं आहे. भिजवून ठेवल्याच्या नंतरही 1-2 पाण्यानी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे बघा. एवढी साल निघालेली आहे. तर याची आपण चटणी कशी करायची सांगते. या सालीमध्येच आपल्याला 7-8 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि लाल मिरची टाकू शकता तुम्ही तुमच्या तिखटनुसार. त्यानंतर थोडंसं अद्रक टाकलेलं आहे. तर ते सगळं आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे, त्याचं पूर्ण बारीक करून घेतलेलं आहे. त्यानंतर शेंगदाणे थोडेसे टाकायचे आहेत, अगदी किंचित चवीसाठी. जास्त शेंगदाणे टाकू नका, ती शेंगदाण्याची चटणी नाही आहे, तर ती दोडक्याच्या सालीची आहे. तर त्यामुळं किंचित शेंगदाणे वापरायचे आहेत, जास्त शेंगदाणे वापरायचे नाही आहेत. तेल गरम करूयात, फोडणीला देऊयात. तर बघा मिक्सरमध्ये मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे दोडक्याची जी साल आहे ती साल, त्यानंतर अद्रक लसण आणि लाल मिरची टाकलेली आहे. लाल मिरची असेल तर टाका, नसेल तर हिरवी मिरची टाकलीत तरी चालेल. कारण ही हिरवी चटणी आहे त्यामुळे हिरवी मिरची किंवा जी पिकलेली लाल मिरची असते ती टाकून घ्या. सहसा यामध्ये लाल तिखट म्हणजेच मिरचू टाकत नसतात. पण तुम्हाला नाही आवडत असेल मिरची तर तुम्ही मिरचू टाकलात तरी चालेल. परत आपल्याला मस्त तेलामध्ये फिरवून घ्यायचे. परत त्यामध्ये मी मीठ टाकत आहे चवीनुसार. परत तेलामध्ये परतून घेऊयात. थोडाफार किंचितसा ब्राऊन कलर येऊ द्यात. जसं की आपण कांद्याचं जे पेस्ट असतं मिक्सरमधून काढल्याच्या नंतर तेलामध्ये ब्राऊन कलर होजेपर्यंत करतो. तर तशा पद्धतीनं आपल्याला हे थोडंफार ब्राऊन कलर झाल्यानंतर यामध्ये जे शेंगदाण्याचं कूट केले, मिक्सरमध्ये फिरून घेतले शेंगदाणे, ते यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जसं मी सांगत आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत सेम अशीच प्रोसिजर करा. स्किप न करता सांगत आहे, तुम्ही पण स्किप न करता पहा. पूर्ण शेंगदाणे मिक्स झालेले आहेत बघा. शेंगदाण्याचं कूट पूर्ण मिक्स झालेलं आहे. त्यानंतर एका बाउलमध्ये जी चटणी आपण तयार केलेली आहे ती टाकलेली आहे. पुढची प्रोसिजर करूयात. आता आपल्याला तडका द्यायचा आहे चटणीला. बघा 2 ते 3 टेबलस्पून ऑइल टाका. नक्कीच तुम्हाला आवडेल. कमेंट करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी प्रज्ञा कदम, प्रज्ञाच किचन स्टुडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. ही रेसिपी तर तुम्हाला आवडेलच, पण माझ्या खूप रेसिपी आहेत, यूट्यूबवर जाऊन नक्कीच पहा. तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर त्यानंतर आपल्याला मोहरी टाकायची आहे. छान तडतडू द्यायची आहे कारण आपण फोडणी देत आहोत. त्यानंतर जिरं टाकलेलं आहे बघा. त्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे. तर ही फोडणी जी दिली ती आपल्याला चटणीवर टाकून घ्यायची आहे बघा. तर अशा पद्धतीनं आपल्याला ही चटणी करून घ्यायची आहे. परत तुम्ही ही फोडणी पूर्ण मिक्स करून घ्या. नक्कीच ट्राय करा. जे वेस्ट आहे जे आपण टाकून देतो
ज्याचा आपण यूज करत नाही अशा दोडक्याच्या सालीपासून अप्रतिम चटणी तयार होते आणि ती शरीरासाठी चांगलीही असते. नक्कीच ट्राय करा, कमेंट करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्यामुळे माझे नवीन नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आपली चटणी रेडी झालेली आहे. तर भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत थँक्यू.